रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज मी खरं खूप चांगलं आणि खूप मोठं आणि खूप सुंदर असं घर दाखवते. पाठीमागचं बॅकग्राऊंड बघतानाच तुमच्या लक्षात येईल की हा जो व्ह्यू आहे हा लाईफ टाईम व्ह्यू असणार आहे आपल्या घरामध्ये, कारण की हा कधीच न जाणारा व्ह्यू आहे. आणि आज आपण उभे आहोत हिरनंदानी इस्टेटमध्ये. हिरनंदानी इस्टेटमध्येच हिरनंदानी लेक व्ह्यू नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि त्या लेक व्ह्यू नावाच्याच कॉम्प्लेक्सला लोअर फ्लोअरला एक फ्लॅट आहे जो हिरनंदानी इस्टेटच्या आतमध्ये ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशननं बनवलेलं जे गार्डन आहे त्या गार्डनच्याच बाजूला हिरनंदानी लेक व्ह्यू नावाचं बिल्डिंग बनवलेलं आहे. आणि तिथेच मी खरं तर 4 BHKचा फ्लॅट दाखवतो आहे. आणि त्या 4 BHK फ्लॅटची जी बाल्कनी आहे ही एवढी मोठी बाल्कनी तुम्ही बघू शकता. आणि त्या बाल्कनीमधनं जर तुम्ही व्ह्यू बघितला तर हा व्ह्यू तुमचा जोपर्यंत ही बिल्डिंग आहे तोपर्यंत हा व्ह्यू तुमचा असाच मिळणार आहे. प्लॅनेट बॉलिवूड नावाचं जे आहे ते तुमच्या घरामधनं दिसतं. बाहेर कंपनीचं ऑफिस तुमच्या घरामध्ये दिसतं आणि तुमचं TCSचं ऑफिस दिसणार नाही, पण बाकी हिरनंदानीच्या बिल्डिंग्स तुमच्या घरामध्ये दिसतात. ह्याच अशाच हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट खरं तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. फ्लॅट जर तुम्ही बघितला तर फ्लॅटच्या आतमध्ये आल्यानंतर जाणवतं खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं हा फ्लॅट आहे. विशेष म्हणजे एका फ्लोअरवरती 2च घरं आहेत आणि तुमचे जे सर्वंट आहेत किंवा कोण आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी वेगळी एंट्री असणारा फ्लॅट असणार आहे. डॉक्युमेंटवरती जर कार्पेट विचार केला तर 1690 कार्पेट लिहिलं. थोडक्यात मी 1700 कार्पेटचं हे घर आहे. 4 BHKचं घर आहे आणि 1700 कार्पेटचा हा 4 BHKचा फ्लॅट मी तुम्हाला खरं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्यावेळेला आपण ह्या फ्लोअरवरती येतो त्या फ्लोअरवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक लिफ्ट आणि इथे एक लिफ्ट, म्हणजे थोडक्यात 2च फ्लॅट येतं आणि लिफ्ट मात्र 2 आहेत. सराउंड लोकांना जाण्यासाठी इकडे एक वेगळी एंट्री आहे आणि ह्या साईडच्या त्या फ्लॅटचं सराउंड त्या साईडनं जाईल, ह्या साईडचं सराउंड ह्या साईडनं जाईल आणि इकडे हे सराउंड लोकांसाठी जाण्याची एंट्री आहे. जे तुमचे सराउंड इकडे येतील, इकडं वॉशिंग मशीनचं काम करतील त्यांच्यासाठी इकडं वेगळं तुमचं वॉशरूम वगैरे सगळं वेगळं दिलेलं आहे. त्यांना किचनमध्ये काम करण्यासाठी हे किचन वेगळं दिलेलं आहे. तुम्ही किचनमध्ये काम करा. हे असं सुंदर मोठं असं प्रशस्त किचन आहे. हे किचनमध्ये ते काम करतील आणि त्यांचं ते इकडंच निघून वापस घराकडे जातील. अशा पद्धतीचे हे तुमचं किचन असणार आहे. याच्यात पण एवढी मोठी जागा मिळेल. आणि मग राहायला प्रश्न तुमचा म्हणजे मालकाचा, तर मालकांनी ह्या लिफ्टमध्ये यायचं किंवा त्या लिफ्टमध्ये यायचं आणि मग त्यांची ही भारदस्त एंट्री. 1 लिफ्ट 2 लिफ्ट आणि 3 लिफ्ट, टोटल 3 लिफ्ट आहेत आणि 2च फ्लॅट आहेत. 1 फ्लॅट आणि 2 फ्लॅट, मग ही तुमची एंट्री. ज्यावेळेला तुम्ही ह्या घरामध्ये एंट्री करणार आहात त्यावेळेला आतमध्ये जाताना हा ईस्ट आहे, बाहेर जाताना वेस्ट आहे. आतमध्ये जाताना ईस्ट आहे, बाहेर जाताना वेस्ट आहे. आपण आतमध्ये आल्यानंतर हा तुमचा 4 BHKचा तुम्ही हॉल आहे. हा हॉल बघू शकता किती मोठा, किती प्रशस्त, किती भारदस्त आणि किती सुंदर हा हिरनंदानीचा फ्लॅट आहे. याच्यामध्ये AC वगैरे सगळ्या लागलेल्या आहेत. ही तुमची सुंदर चांगली अशी सुंदर बाल्कनी आहे. जे बाल्कनीमध्ये तुम्ही बसलात. आता पावसाचा टायमिंग चाललेला आहे. असा मस्त पावसाचा व्ह्यू, पावसाचा आनंद घेऊन तुम्ही असा सुंदर एक तुम्हाला फील येईल की यार खरोखर काहीतरी जन्नतमध्ये आल्यासारखं तुम्हाला नक्की इथे जाणवेल. कारण लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे तर पावसाचा आनंद किंवा गार्डनचा आनंद नक्की घेता येतो. आणि हा तुमचा एवढा मोठा असा जबरदस्त हॉल तुम्हाला बघायला मिळतो आणि तुम्हाला जाणवेल की हा हॉल किती मोठा आहे आणि जबरदस्त हा हॉल आहे. आणि ह्या हॉलमध्ये तुम्हाला एवढी मोठी जागा आहे आणि इमिडिएटली हॉलच्या जर ह्या साईडला आपण आलो तर एवढं मोठं असं तुम्हाला किचन जाणवतं. हे किचन फुल्ली फर्निश आहे. याच्यामध्ये तुम्हाला फ्रीज आहे, इकडे हे आहे, इकडे चिमणी म्हणा किंवा हे सगळं तुमचं एकदम सगळं असं सेटअप हे आहे. एकदम डिशवॉशर वगैरे ते सगळं सुंदर आणि पद्धतशीर असं एवढं मोठं किचन आहे. आणि ज्यावेळेला किचनच्या बाहेर आल्यानंतर मी मोठा तुम्हाला जो दाखवला तेवढा मोठा हॉल पण तुम्हाला मी ऑलरेडी पूर्णपणे असं दाखवलेलं आहे. आणि वरती जर तुम्ही बघितलं तर हॉलला ऑलरेडी फॉल सिलिंग करून दिलेलं आहे, बिल्डरनीच करून दिलेलं आहे. वेगळं आपण मालकाने काही केलं किंवा काय केलं असं काहीच विषय नाही. ज्यावेळेला आपण पुढे येतो इमिडिएटली तुम्हाला इथे कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इथे एक सुंदर आणि मोठं इथं पण एक सुंदर चांगल्या पद्धतीने दिले गेलेलं आहे 4 BHKमध्ये. मेंटेनन्सचा जर विचार केला तर पर मंथ 10,000 रुपये ह्या 4 BHKचं मेंटेनन्स असणार आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक मोठं बेडरूम आहे. हे बेडरूम जरी तुम्ही बघितलं तर याची बेडरूमची साईज तुमच्या लक्षात येईल की किती हिरनंदानी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जाणवेल की हिरनंदानी खरोखर देताना देतो, म्हणजे पैसे घेतो पण त्या पद्धतीने तो देतो पण. मग हे जे बेडरूम आहे हे बेडरूमनं तुम्हाला
तुमचं स्विमिंग पूल दिसतं, तुमचं क्लब हाऊस दिसतं, तुमचं गार्डन दिसतं, जाणे येणारे लोक दिसतात आणि अशा सुंदर पद्धतीचं तुम्हाला ह्या साईडला इकडनं पण व्ह्यू वाईज जर विचार केला तर तुम्हाला समोर हे ब्रोकविल नावाची बिल्डिंग म्हणा, या सगळ्या गोष्टींचा व्ह्यू तुम्हाला इकडनं मिळतो. आणि अशा पद्धतीचं हे सुंदर आणि मोठं बेडरूम तुम्हाला इकडेही मिळतं. आणि जर तुम्ही ह्या बेडरूमच्या ह्या साईडला जर गेला तर परत तुम्हाला इथं एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इथे पण एक चांगल्या पद्धतीचं एक मोठं आहे जे तुम्हाला ह्या बेडरूमचं असणार आहे. अशा पद्धतीचं हे आपण खरं तर पहिलं बेडरूम बघितलं, किचन बघितलं, हॉल बघितला आणि त्याच्यानंतर जस्ट अपोजिटला आलो इथं एक वुडन फ्लोरिंग करून ठेवलेलं एक चांगल्या पद्धतीचं परत एक बेडरूम आहे. याची पण साईज जर तुम्ही बघितली तुमच्या लक्षात येईल की याची साईज पण खूप मोठी आणि मस्त आहे. आणि याचा जरी व्ह्यू तुम्ही बघितला तर तुम्हाला असं सुंदर गार्डन फेसिंगचा ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या गार्डनचा झाड्या झुडपाचा व्ह्यू आहे. इथं प्रदूषण रहित असणारा हा सुंदर चांगल्या पद्धतीचा फ्लॅट तुम्हाला मात्र इथं नक्की मिळतो. हे जे तुम्ही बघताय ह्याला इथे कारंजे लावण्यात येणार आहेत. संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला इथं कारंजे वगैरे सुंदर तुम्हाला असा व्ह्यू मस्त मिळत राहणार आहे. विशेष म्हणजे ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला दोन कार पार्किंग ही मिळणार आहेत. हिरनंदानी लेक ही लेटेस्ट झालेली बिल्डिंग आहे, नवीन झालेली बिल्डिंग आहे. काही लोक आत्ताच राहायला आलेत, काहींचं फर्निचरचं काम चाललं आहे, काही आत्ता राहायला आलेत, काही लोक राहायला येत आहेत. आणि ज्यावेळेला तुम्ही आत्ता आपले 2 बेडरूम बघून झालेले आहेत, आपण हा तिसरं बेडरूम बघतोय. तिसरं बेडरूमचं लेआउट असं आहे, इथं आतमध्ये एंट्री करतो. एंट्री केल्यानंतर परत असं सुंदर परत इथे पण मोठं बेडरूम आहे. ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर खूप सुंदर अशी गार हवा जाणवते, चांगला फील येतो. याची पण साईज जर तुम्ही बघितली तर तुम्ही साईज बघू शकता, खूप मोठी साईज ह्या बेडरूमची पण तुम्हाला मिळते. आणि अगेन परत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर याचा जरी व्ह्यू बघितला तर इकडनं सुंदर अशी हवा येते. इकडनं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, गार्डन हे सुंदर तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतं. गेट पण तुम्हाला तुमचं जे लेक व्ह्यूचं गेट आहे हे गेटही तुम्हाला तुमच्या ह्या घरामधनं म्हणजे तुमच्या ह्या बेडरूममधनं तुम्हाला दिसतं. आणि नंतर इकडे जर आपण आलो तर इथे परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इकडनंही सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं आहे. हे हिरनंदानी आहे भाई, हिरनंदानीच आहे. पप्पा आहेत कन्स्ट्रक्शन फील्डमधले, पैसे घेतात पण देताना त्या गोष्टी पण तशाच नक्की देतात. म्हणजे इथे पैसे गेले तरी डोक्याला शॉट म्हणा किंवा पैसे गेले तरी डोक्याला शीन येत नाही आहे, हे मात्र तितकंच खरं आहे. मग आता आपण शेवटच्या बेडरूमकडे आलेलो आहोत. शेवटचं बेडरूम जर तुम्ही बघितलं तर हेही खूप मोठं आहे. हे मात्र मालकाचं बेडरूम आहे. आणि मग हा जो मोठा बेडरूम आहे, ह्या मोठ्या बेडरूम नंतर जर तुम्ही इकडे आलात तर इथं परत सुंदर असं मोठं कपाट आहे, जे मालकांचे कपडे वगैरे सगळे इकडे राहू शकतात. आणि त्याच्यानंतर इकडे आपण आल्यानंतर मात्र वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आणि सगळ्यात विशेष म्हणजे हे इथे बाथटब बनवलं गेलेलं आहे, जो सुंदर आणि खूप मोठा चांगल्या पद्धतीनं बनवला गेलेला आहे. अशा पद्धतीचा हा 4 BHKचा फ्लॅट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हिरनंदानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं बनवलेला आहे. ह्या फ्लॅटची किंमत जी आहे ती आत्ता ठेवताना ह्या मालकांनी 6,90,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेले आहे. जर हा फ्लॅट कोणाला बघायचा असेल, घ्यायचा असेल तर मला संपर्क करा, मी हा फ्लॅट दाखवतो. त्याच्यानंतर मग तुम्हाला पटलं तर पुढचा विषय आपण मार्गी नक्की लावू शकतो. बिल्डिंगला OC, CC त्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या झालेल्या आहेत. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घर रोज दाखवण्याचा कार्यक्रम आपण करतो, जेणेकरून लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी जाव्यात. लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी जाऊन लोकांसाठी चांगल्या गोष्टी दिसून त्याच्यातनं काय कोणाला काही निर्णयापर्यंत यायचं असेल तर त्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. तर त्याच्यासाठी आमचे जास्तीत जास्त व्हिडिओ पहा, आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा. म्हणजे जेणेकरून काय होईल की बाबा आमचं जे काम आहे ते लोकांपर्यंत नीटनेटकं जाईल. आणि असंच आमच्याकडे लक्ष द्या. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.